नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, बकासूरचा कुठेतरी बॅड पॅच सुरू आहे असं सर्वांनाच वाटत आहे. कारण मित्रांनो, बकासूर गेले 4-5 मैदाने 1 नंबरपासून वंचित राहत आहे. काल झालेल्या कोळे मैदानात देखील सेमीफायनल सुट्टा पास केला, पण मित्रांनो गाडी फॉल झाली असल्याने त्याला निकाल दिला नाही. म्हणजेच तर काय, तो पळून बकासूर हार होत नाही, पण नशिबाने बकासूरची हार होत आहे. नक्की होतंय काय, काय नक्की चुकतंय? नियोजन का पैरा का ड्रायव्हर? तर मित्रांनो, असं सर्व फॅन्स, बकासूर फॅन्सची एकच वाटतं की विठ्ठल ड्रायव्हर यांनी बकासूरच्या गाडीवर बसावं, कारण त्यांच्यासारखे बकासूर त्यांना पूर्णपणे हँडल होतो आणि गाडी देखील अतिशय सुंदर असे आहे. कुठेतरी मित्रांनो, बकासूरचे फॅन नाराज होत आहेत, कारण मित्रांनो बकासूरवर अफाट लोक प्रेम करत आहेत आणि ते नाराज होत आहेत कारण बकासूर फायनलपासून वंचित राहत आहे. गाडी फॉलच होत आहे, कारण काल देखील एकदम सुट्टा राजा आणि बकासूर आले, पण शेवटच्या 50 फुटामध्ये गाडी लॉबी टच झाली आणि निकाल बकासूरला दिला नाही. मित्रांनो, बकासूर आपल्याला नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसणार आहे. पूर्ण तयारीने आता बकासूर येणार आहे आणि सर्व फॅन्स लोकांना खुश करणार आहे. धन्यवाद.